तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज हे बघा महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि बघा आज मी मनोला पण आंघोळ घातली आणि चालला आता बाहेर चाललाय. तर तिथे मातीत लोळून येईन आता सगळं. बसला इथे बेल्ट वगैरे ठेवलाय. मी म्हटलं आता त्याला बांधते. खूप घाई चालली त्याची बाहेर जाण्यासाठी. वेळ झाले. मी खिचडी खात होते पण तो दमच खाय नाही, त्याला बाहेर जायचं आहे. तर चला मी त्याला आता बेल्ट बांधून पाठवते बाहेर. तिला बघा म्हणून बाहेर आता. तर मी त्याला बेल्ट बांधला तर एक हातावर एक फटका दिला त्याने. माझ्या उशीर लावला ना की तो रागवतो. तो गेला आता खाली. लय बाहेर जायची घाई त्याला, एवढी घाई असते ना. आणि जर बांधलं नाही ना लवकर ते लगेच वैतागतो, एवढा वैतागतो ना भरपूरच. तर आज महाशिवरात्र आहे बघा. तर मला काय मंदिरात वगैरे जायचं नाहीये. तर आज सगळ्यांना उपवास आहे. खिचडी वगैरे आज बनवली होती सकाळी. निखिल गेलाय क्लासला. आणि आता अक्षय पण चाललाय बाहेर. तर बघा निखिल आणि गणू आलेत बघा, मंदिरात गेले होते, पाया पडून आलेत. आणि आज मी पण सफेद ड्रेस घातलाय बघा. आणि मला काय आज मंदिरात जायचं नव्हतं. तर बघा मनू पण त्यांचा वाज घेतोय. कुठे गेला चेक करतो माझ्याजवळ. तुम्ही बाहेरून आलात ना. हे बघा हे दोघे गेले होते. मनू दोघे गेले होते मंदिरात. प्रसाद पण घेऊन आले. ते बघा पिशवी इथे सफेद पिशवीमध्ये. तर चला आता आम्ही खातोय कलिंगड. हे बघा किती मोठं कलिंगड आणले. कलिंगड आणले, मोठं कलिंगड आहे मस्तपैकी. आता आम्ही धुतोय आणि खातोय. आज खिचडी, सकाळी पण खिचडी, दुपारी पण, आता पण. तर मुलांना तर भूक लागली. तर म्हटलं आता चला खिचडी बनवते. बघा बोलतात ना जुनं ते सोनंच असतं. बरोबर आहे तेच. आपण मशीनला कपडे धुतो, एवढी महागाची स्पेशल मशीनचीच पावडर आपण कपड्याला टाकतो. पण शेवटी हाताची सर येऊ शकत नाही. पहिल्या बायका थोडीशी पावडर आणि साबूचा वापर व्हायचा, जास्त नाही. आता जास्त महागाची पावडर, साबू वापरून सुद्धा कपडे एवढे चांगले निघत नाहीत मशीनमध्ये. कारण कुठेतरी डाग असतो, तो निघत नाही. आणि त्याला धागे वगैरे लागतात. हाताने जे धुतो ना ते कपड्याला कुठल्याच मशीनने धुवा तरी पण हाताची जे धुतो ना त्याची सर कधीच येऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्या बायका हाताने कपडे धुवायचा, त्यांचा व्यायाम पण व्हायचा आणि कपडे पण स्वच्छ निघायचे आणि खर्च पण कमी व्हायचा. आता आयुष्यभर ती चांगली वाढली आणि अशा अंतिम क्षणापर्यंत तिने कष्टच केले, यातनाच भोगले. नमः पार्वती पते.